श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, हा व्हिडिओ योगायोग नसून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल यासाठी तुमच्या जवळ आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही. जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. नावाची पद्धत चोरू शकता, डिझाईन चोरू शकता, एवढं ठीक आहे, पण ओळख कशी चोरालो आणि अजून एक, कावळ्याला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीची वेळ हे तर रक्तात असावे लागतं ना. इमानदारीने केलेले प्रयत्न हे दुसऱ्यांना हरवण्याकरता नसतात, तर ते स्वतःला जिंकण्यासाठी असतात. त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहा. एका स्मशानाबाहेर लावलेली पाटी. तुला अखेर इथेच यायचं होतं. येता येता आयुष्य संपून गेलं. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं. आयुष्यातला पहिला लंगोट, त्याला खिसा नव्हता, आणि शेवटचे कफन, त्यालाही खिसा नाही. मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशाला केलीस तू? मानसशास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता, तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि त्यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. लक्षात ठेवा, स्वतःचा स्वभाव, स्वतःची किंमत आणि स्वतःची मर्यादा ह्या 3 गोष्टी ठामपणे सांभाळल्यानं तर लोकांचे आपल्याशी कसं वागायचं ते शिकतात. लोकही आपल्याशी चांगलं वागायला लागतात. एकीकडे जिवंत माणसाची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातील असं जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही. मुखवटे लावून स्वतःची पापं झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका. नियती त्यांचा हिशोब नक्की करेल. आपण स्वतः इतकं प्रामाणिक राहायचं की फसवणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की चुकीच्या माणसाला फसवलं आहे. चांगल्या नात्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा वापर करू नका, कारण चांगले लोक आणि चांगली नाती आयुष्यात सारखी सारखी येत नसतात. खरी औषध ना बाटलीत असतात ना गोळ्यांमध्ये, तर खरी औषधी तर इथे असतात. धावणं, व्यायाम करणं म्हणजे खरी औषध. कधी कधी उपाशी राहणं म्हणजे औषध. झाडाझुडपात वेळ घालवणं म्हणजे औषध. पोट दुखेपर्यंत हसणं म्हणजे औषध. हिरव्या भाजीपाला खाणं, भरपूर झोप घेणं, सकाळचं ऊन अंगावर घेणं, आभार मानणं आणि प्रेम करणं, आपले लोक दोस्त म्हणजे औषध. शांत बसून ध्यान करणं म्हणजे औषध. जीवनातील 5 कटू सत्य. या जगात तुमच्या आई वडिलांशिवाय कोणीही खरे नाही. गरीब व्यक्तीचा कोणताही मित्र नसतो. लोकांना चांगले विचार नाही तर चांगला चेहरा आवडतो. लोक व्यक्तीचा नाही तर पैशांचा आदर करतात. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता ना, तोच तुम्हाला सर्वात जास्त दुःख देतो. देवाजवळ रोज दिवा लावून पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका, कारण देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही. माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसतो आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा होणार नाही. त्यामुळे लोकांचा विचार करत जाऊ नका. स्वतःला जसं पटेल तसं राहा. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माझं बोलणं पटलं असेल, काहीतरी त्यात शिकण्यासारखं वाटलं असेल, खरं वाटलं असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून एक व्हिडिओला हाईपसुद्धा द्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली नक्की लिहा, जेणेकरून तुमचंसुद्धा नामजप होईल. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.